जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे. आज आपण 6व्या दशकातील 10वा समास अनिर्वाच्य निरूपण किंवा याला अनुर्वाच्य असं पण म्हणतात, या समासाला सुरुवात करणार होतो. पण ती सुरुवात करण्याच्या आधी मागच्या समासातील सार शोधन समासातील एक ओवी थोडी सखोलतेनं आपण पाहूया. आत्ता या क्षणीच साधनेचा निश्चय करून साधनाला लागणं अत्यावश्यक आहे, याचा आग्रह समर्थांनी धरला. याची जन्मे येण्याची काळे, संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारी. समर्थ आपल्याला सांगतायत की वेळ वाया घालवता कामा नये, ताबडतोब साधनेला लागलं पाहिजे आणि भूमिका पण अशी पाहिजे की या चालू जन्मामध्येच मी कल्याण करून घेईन, मोक्षपदाला जाईन, आत्मज्ञान प्राप्त करून घेईन. पण या ओळीमध्ये सूक्ष्मपणे साधनाही लपलेली आहे, त्याकडे आपण पाहूया. याची जन्मे अशी सुरुवात आहे या ओळीची, म्हणजे याच जन्मामध्ये हा अर्थ स्पष्टच आहे. पण हा जन्म नेमका काय आहे? हा एक प्रकारचा प्रवास आहे. प्रवासामध्ये वासना जिथे शिल्लक राहिली आणि देह जिथे पडला तिथे नवीन देह धारण करण्यात आलेला आहे. चालू असलेल्या प्रवासामधलाच एक बिंदू म्हणजे हा चालू असलेला जन्म आहे. आपल्या डोळ्यांपुढे आपण एक रेषा आणूया. रेषा ही बिंदूंनी बनत जाते, म्हणजे प्रत्येक बिंदूच्या पुढे आणखी एक बिंदू ठेवत गेल्यानंतर त्या सर्व बिंदूंचं रूपांतर नंतर रेषेमध्ये होतं. म्हणजे लांबून पाहिलं तर रेष दिसेल, पण जवळ जाऊन पाहिलं तर तिथे बिंदूंचा संग्रह आहे. अशा पद्धतीनंच आपले जन्म होत गेलेले आहेत आणि जर मोक्षपदाला पोचलो नाही तर असेच जन्म पुढे सुरू राहणार आहेत. याचा अर्थ असा की ही जन्म मरणाची जी रेषा आहे ती खंडित होणं आवश्यक आहे. याची जन्मे असं समर्थ म्हणतात, म्हणजे या प्रवासामध्ये चालू असलेल्या जीवचैतन्याच्या प्रवासामध्ये आत्ताचा हा टप्पा आलेला आहे, हा बिंदू आलेला आहे. आणि मग पुढे जाऊन ते म्हणतात येण्याची काळी. आता काळ म्हणजे तरी नेमकं काय? समजा आपण भारतात आहोत आत्ता आणि समजा पहाटेचे 5 वाजलेले आहेत, तर 5 हा काही काळ आहे का? हा जर काळ असेल तर या काळाला अमेरिकेमध्ये सत्यता नाही. अमेरिकाच काय, इंग्लंडमध्ये गेलं तरी सत्यता नाही, जपानमध्ये गेलं तरी सत्यता नाही. पृथ्वीवरती ज्या बिंदूवर आपण आहे त्या बिंदूवरती सूर्यप्रकाश किती आहे याच्यावरून वेळ ठरते. ही वेळेची व्यावहारिक सोय आहे. पण ही वेळ म्हणजे काही काळ नव्हे. आणि काळ जो जाणवतो तो तरी कशा संदर्भानं जाणवतो? आपल्या जाणीवेच्या संदर्भानं जाणवतो. सूर्य आकाशात असेल तर आपण सकाळ आहे असं म्हणतो. सूर्य मावळल्यानंतर आपण सकाळ आहे असं म्हणत नाही. म्हणजे सूर्याच्या असण्या नसण्यावरून पण काळाचं गणित मानलं गेलं. पण हे असणं नसणं सुद्धा सापेक्ष नाही का? इथे सूर्य आहे तर अमेरिकेत सूर्य नाही, अमेरिकेत सूर्य आहे तर इथे सूर्य नाही. पृथ्वीच मुळात फिरत असल्यामुळे सूर्यामधला बदल आपण इथं अनुभवतो आणि मग काळाचे टप्पे ठरवतो. म्हणजे हा तरी काळ परमार्थात अपेक्षित नाही. मग आता कोणता काळ? आपल्याला जे वाटतं तो काळ धरूया का आपण? त्याचाही विचार आपण करू. आपण कोणाची वाट पाहतोय? आपलं काम महत्त्वाचं आहे, ती व्यक्ती येतच नाही आहे, तर त्या व्यक्तीची वाट पाहत पाहत 5 मिनिटं जरी गेली तरी आपल्याला पुष्कळ काळ गेल्यासारखा वाटतो. आता दुसरं उदाहरण म्हणजे समजा आपण आपल्या सद्गुरूंच्या सहवासामध्ये आहे किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासामध्ये आहे. पुष्कळ काळ जरी गेला तरी असं वाटतं आत्ताच तर आपण भेटलो होतो, इतक्यात वेळ संपली. पण मग प्रिय व्यक्तीच्या सहवासात आलेला काळाचा अनुभव खरा, की आपण ज्या व्यक्तीची वाट बघत होतो ती व्यक्ती आलीच नाही त्यावेळचा काळाचा अनुभव खरा? म्हणजे इथेही निश्चित ठरवता येत नाही की कोणता काळ सत्य आहे.
मग काळ आपल्या मनोभूमिकेवर अवलंबून आहे का, तर त्याचाही विचार करूया. समजा आता कुणावरही आपण अवलंबून नाही, एकटेच आपण बसलो आहे. मन आपलं प्रसन्न असेल तर काळ पटकन निघून जातो. पण मन जर व्यग्र असेल, आपण समजा चिंतेत असू, काळजीत असू, अस्वस्थ असू, तर काळ जाता जात नाही. रात्र संपतच नाही असं वाटतं पहा, किंवा घड्याळ पुढे सरकतच नाही आहे असं वाटतं. पण घड्याळ तर आहे तसं आहे. गती जी सृष्टीची सुरू आहे ती तशीच सुरू आहे. मग आपल्याला आपल्या मनस्थितीमुळे जर फरक जाणवत असेल, तर मग गतीची सत्यता नेमकी कोणती, काळाची सत्यता नेमकी ठरवायची कशी? मन प्रसन्न आहे तो म्हणेल काळ वेगानं जातोय, मन अप्रसन्न आहे तो म्हणेल काळ हळूहळू चालला आहे. म्हणजे आपल्या मनस्थितीवरूनही इथे काही नेमकं ठरवता येत नाही. आता आपल्या अवस्थांचाही विचार करूया. आपण जागृत अवस्थेमध्ये सकाळी उठतो, आवरतो, ऑफिसचं काम असेल, घरातलं काम असेल, सगळं काही करतो. ते करण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपला काळ निघून जातो. आपल्या आवडीचं काम असेल तर आपलं मन तिथं गुंततं, आपल्याला त्या कामातून आनंद मिळत असतो. मग काळ कसा गेला हे आपल्याला कळत नाही. पण बळजबरीनं एखादं काम करावं लागत असेल तर मात्र दिवस काही केल्या संपत नाही. आणि गंमत अशी की हे दोन्ही अनुभव जागृतीमध्ये येत असतात. आता असं पहा, ही जागी असलेलीच व्यक्ती दुपारी दमून झोपी गेली. मग आपल्या आवडीचं काम करून झोपी गेली किंवा नावडीचं काम करून झोपी गेली, तरी ही झोपेतला वेळ कसा गेला कळतच नाही. 2 तास झोपलेला असतो माणूस, पण उठल्यानंतर त्याला असं वाटतं की 2 सेकंद तर झाले, आत्ताच तर झोपलो होतो. म्हणजे पहा, बळजबरीनं काम करत असू तर आपली वेळ जाता जात नव्हती, आपण झोपल्यानंतर मात्र ती एका क्षणात निघून गेली. आवडीचं काम करत असू तर पटकन दुपार झाली, पण झोपल्यानंतरही ती झोपेची वेळ पटकनच निघून गेली. म्हणजे आपल्या अवस्थांवरूनही काळाला नीट ठरवता येत नाही. रात्री जर झोपलो तर विषयच संपला. 7, 8, 9 तास होतात, पण माणसाला वाटतं आत्ताच तर झोपलो होतो. म्हणजे निद्रा या अवस्थेतही काळाची व्याख्या आपल्याला करता येणार नाही. कारण ज्यावेळी आपण निद्रेत आहोत त्यावेळी दुसरा कुणीतरी जागा आहे ना, त्याच्यासाठी काळाचं गणित वेगळं आहे. या सगळ्याचा अर्थ असा झाला की येण्याची काळे असं जे समर्थ म्हणतायत, याची व्याख्या आपल्या देहबुद्धीनं करता येणार नाही. येण्याची काळे ही संज्ञा अत्यंत सखोल आहे. काळ मुळात भ्रामकच आहे. काळ मुळात एक प्रकारचा भास आहे. जोपर्यंत आपल्याला देह आहे आणि देहाशी संलग्न असलेली देहबुद्धी आहे, तोपर्यंतच काळाचं गणित आपल्याला लागू आहे. आत्ता पाहिलेल्या सर्व उदाहरणांमध्ये एक गोष्ट समान आहे, आणि ती म्हणजे देहबुद्धी. प्रसन्नतेनं आपण काळ घालवतोय, पण देहबुद्धी तिथे आहे. अप्रसन्नतेनं काळ घालवतोय, तरीही देहबुद्धी तिथे आहे. देहाचा संबंध तिथे आहे, तर तिथे काळाचा संबंध आलेला आहे. पण समर्थ आपल्याला पुढे जाऊन सांगतायत की या दोघांनाही ओलांडून आपल्याला पलीकडं जायचं आहे. मग आता पलीकडं जर जायचं असेल तर आपल्याला आपण आहोत त्या ठिकाणी काम करावं लागणार, हे तर उघडच आहे. नाहीतर आपण पुढे कसं जाणार? समजा आपल्याला नदी पार करायची आहे, आपण आपल्या काठावरती आहे. नदी पार करायची असेल तर आपल्याला नदीत उतरावं लागेल. मग पोहायच्या माध्यमानं उतरू, नाहीतर होडीमध्ये उतरू. पण उतरल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या अवस्थेला टाकून पुढे जावं लागेल, तर आपला प्रवास घडेल आणि मग आपण पलीकडच्या तीरावरती पोहोचू. म्हणजे माध्यम कोणतंही घेतलं तरी एक गोष्ट ठरली की आपल्याला आपली जागा सोडावी लागेल. म्हणजेच याची जन्मे येण्याची काळे इथे देहबुद्धीचा संबंध आहे, आणि इथून आपल्याला संसारी होई जे निराळे इथंपर्यंत जायचं आहे. म्हणजेच देहबुद्धीत सुरुवात निश्चित आहे, पण देहबुद्धीचा आता त्याग घडला पाहिजे. आता स्थूलतेनं विचार केला तर आपल्याला लगेच कळतं की जागा सोडायची म्हणजे नेमकं काय. आपला देह आपण हलवला की आपण जागा सोडली, असा स्थूलातला नियम असतो.
पण आता आपण सूक्ष्मातील विचार करूया. याची जन्मे येण्याची काळे याला ओलांडून आपल्याला पलीकडे जायचं आहे. मग पलीकडे जाण्यासाठी जन्म आणि काळ हे ज्या जाणीवेवरती आपण अनुभवतो त्या जाणीवेला मागं टाकलं पाहिजे. ही जाणीव आहे आपल्या देहबुद्धीची. पण आता इथे एक अडचण आहे. जसं मन आपल्याला आपलं दिसत नाही, दाखवता येत नाही, परिणामानं कळून येतं, तसंच देहबुद्धीसुद्धा दिसत नाही, परिणामानं कळून येते. म्हणजे काय तर आपल्याला काळाची संवेदना आहे, आपण आहोत हे आपल्याला जाणवत आहे, म्हणजे तिथे देहबुद्धी आहे. जेव्हा ही काळाची संवेदना बाजूला ठेवून केवळ शुद्ध स्वरूपानं आपण आहोत हाच भाव टिकतो, तेव्हा ती आत्मबुद्धी असते. पण तिथं आत्ता आपण नाही. आत्ता आपल्याला असं वाटतं की आपला देह आहे म्हणजे आपण इथे आहे, आपला देह तिथे नाही तर आपण तिथे नाही. म्हणजे आपल्या देहाच्या असण्या आणि नसण्यावरती आपण आहोत किंवा नाही असा आपला भाव आज मितीला ठरत आहे. ही आपली असलेली देहाची जाणीव आहे. आता ही जाणीव डोळ्यानं दिसत नसली तरी परिणाम स्वरूपानं बाहेर येते आणि हा परिणाम आहे आपल्या श्वासांचा. श्वास ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी आपल्या देहबुद्धीचा परिणाम निर्देशित करते. माऊलींच्या हरिपाठामध्ये एक साधी वाटणारी पण अत्यंत सखोल अर्थ असलेली एक ओळ आहे. माऊली म्हणतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. रामकृष्ण वाचा याचा अर्थ राम आणि कृष्ण या मार्गानं वाहणारा श्वास म्हणजेच इडा आणि पिंगळा. म्हणजे माऊली सांगतायत की जीवभाव आतमध्ये आहे, याचं लक्षण म्हणजे इडा आणि पिंगळांची सुरू असलेली गती आहे. म्हणजे या दाखल्यानं स्पष्ट होतं की देहबुद्धी लक्षणानं किंवा परिणामरूपानं श्वासातून प्रगट होते. म्हणजे अर्थ उघड झाला की येण्याची जन्मे येण्याची काळेमध्ये आपले श्वास सुरू आहेत, इडा आणि पिंगळा सुरू आहेत. म्हणजेच आपल्या आत्ताच्या चालू वर्तमान क्षणामध्ये आपल्याला या स्थितीला ओलांडून पलीकडे जावं लागेल, तरच आपल्या देहबुद्धीची जाणीव जाईल. आणि असं होणं म्हणजे संसारी होईजे निराळे. संसारातनं निराळं होणं असा याचा स्पष्ट अर्थ आहे. पण साधनेतला अर्थ पाहताना आपण संसार या शब्दाकडे पुन्हा एकदा वळूया. संसार म्हणजे पुन्हा पुन्हा घडून येणारी घटना. मग कालच्या निरूपणात आपण पाहिलं की श्वास आत येतो, बाहेर जातो, पुन्हा आत येतो आणि पुन्हा बाहेर जातो. हा संसारच आहे. म्हणजेच समर्थ आपल्याला सांगता आहेत की साधनेची सुरुवात जरी इडा आणि पिंगळांना घेऊन झाली तरी आता इडा आणि पिंगळा बाजूला टाकून त्या संसारातून म्हणजेच त्या श्वासाच्या गतीतून वेगळं आपल्याला व्हायचं आहे, तर आपल्याला देहबुद्धीतून बाजूला होता येईल. समजा दोरीची गाठ बांधलेली आहे, तर ज्या टोकांनी ती गाठ बसली ती टोकं सोडवली की गाठ सुटतेच. तसं देहबुद्धीची गाठ आपल्या या श्वासांनी बांधली गेलेली आहे. या श्वासांपासून आपण वेगळे झालो की देहबुद्धीतून वेगळे होणार, ही तथ्यताच आहे. असं घडणं म्हणजे संसारी होईजे निराळी. म्हणजे आता तिथं काय राहिलं? श्वासोच्छ्वासरूपी संसारापासून साधक बाजूला झाला. मग आता प्रश्न येतो की असं होणार कसं? श्वासच जर थांबले तर साधक मरणार नाही का? काही मिनटं नाक दाबून धरलं तरी आपण आपोआप तोंड उघडतो, कारण गरज आहे आपल्याला ऑक्सिजनची, प्राणवायूची. म्हणजे संसारी होईजे निराळे याचा अर्थ नाक दाबून ठेवणं निश्चितच नाही. मग नक्की अर्थ काय, याकडे आपण सखोलतेनं पाहूया. आपले चालू असलेले श्वास देहबुद्धी निर्देशित करतात, हे तर आत्तापर्यंत आपण पाहिलं. ही देहबुद्धी आणखी कशाने निर्देशित होते? आपल्या काम क्रोधादी विकारांनी निर्देशित होते, आपल्या बहिर्मुखतेनं निर्देशित होते, आपल्या जीवभावातून निर्देशित होते. आपला मीपणा जो आपण आपल्या देहाशी जोडून ठेवलेला आहे यानं ती निर्देशित होते. याचा अर्थ असा की जर श्वासांची गती थांबायची असेल, श्वासोच्छ्वासरूपी संसारातून इडा आणि पिंगळातून आपल्याला बाजूला व्हायचं असेल, तर आधी आपल्याला शांत व्हावं लागेल. आपल्या मनाची
आपल्या चित्ताची हालचाल थांबवावी लागेल. देहसुद्धा स्थिर करावा लागेल. देह अस्थिर असताना हे घडणार नाही, कारण देह हालचाल करत असेल तर देहाप्रमाणे श्वासाचीही गरज वाढत जाईल. व्यायाम करणारी व्यक्ती हळूहळू श्वास कसा घेणार? त्याचे श्वास जोरातच वाहणार. जेवण करणारी व्यक्ती हळूहळू श्वसन कसं करणार? अन्न पचवण्यासाठी ऊर्जा लागते, श्वास जोरात वाहणारच. म्हणजे पहिलं काम देहाला स्वस्थ बसवणं, दुसरं काम शांतपणे डोळे मिटून घेणं, तिसरं काम ऐकू येणाऱ्या आवाजांकडे आणि मनातील आवाजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं आणि अशाच पद्धतीनं आपल्याच आत शांत होत जाणं. मग हे ध्यानाच्या मार्गानं घडो नाहीतर नामस्मरणाच्या मार्गानं घडो, पण हे जोपर्यंत घडणार नाही तोपर्यंत आपल्या देहबुद्धीची गाठ सुटणार नाही. आता हे घडायला अभ्यास हा एकमेव पर्याय आहे. म्हणून होईजे हा शब्द समर्थ वापरतात. संसारी होईजे निराळे, हे तू होत राहा, हे केलं तर घडेल, असं समर्थांना इथं सुचवायचं आहे. आज मितीला आपण डोळे मिटून बसलो तर आपल्याला शांतता अनुभवाला येणारच नाही. असं समजूच नये की डोळे मिटल्या मिटल्या आपल्याला शांतताच अनुभवाला येईल. अभ्यासच तिथं आवश्यक आहे, आणि तोही वर्षानुवर्ष केलेला, आणि तोही सद्गुरूंकडून घेतलेला. असं जर घडत गेलं तर निश्चित आपण आपल्या संसारापासून, आपल्या देहबुद्धीच्या जाणीवेपासून वेगळे होतो. आणि एकदा वेगळे झाल्यानंतर पुढे मग समर्थांनी परिणाम सांगितलेला आहे. मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारी. इथे सुद्धा खूप खोल अर्थ दडलेला आहे. मोक्ष पाविजे म्हणून समर्थ थांबत नाहीत, पुढे निश्चळे असं ते सांगतात. म्हणजे काय? मोक्षाची दशा येत राहील आणि जात राहील, पण जेव्हा मोक्षाची दशा निश्चळत्वानं राहील तेव्हाच स्वरूपाकार अवस्था येणार आहे. याचा अर्थ असा की साधनेमध्ये शांतीचा अनुभव येईल, पण तो पुन्हा जाईल. पुन्हा अशांतता येईल, मन अस्थिर होईल. पण अभ्यास करत गेल्यानंतर पुन्हा मन शांत होत आहे, पुन्हा इडा आणि पिंगळा शांत होऊन केवल कुंभकाची स्थिती येत आहे, असा साधकाला अनुभव येईल. ही स्थितीसुद्धा टिकणार नाही कायमस्वरूपी. काही काळ टिकेल, पण पुन्हा ढळेल. ढळल्यानंतर कालांतरानं पुन्हा ही स्थिती येईल. पुन्हा साधकाला शांतता अनुभवाला येईल, पण पुन्हा तो अशांत होईल. असं घडत घडत, म्हणजे चढ उतार असं घडत घडत एक क्षण असा येतो की साधक त्या शांत स्थितीमध्ये दीर्घकाळ राहायला शिकतो. मग त्या अवस्थेमध्ये अगदी त्यानं ठरवलं की मनावरती येऊया, तरीही त्याचं मन मनपणाला जवळ घेत नाही. अमन स्थितीमध्ये निश्चळत्वानं राहायला शिकतं. म्हणजे पहा, आज नाम घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, पण साधन करत करत नामाची अशी स्थिती येते की आपण ठरवलं तरी नाम सुटता सुटत नाही. तुकाराम महाराज म्हणत नाहीत का, माझी मज झाली अनावर वाचा. त्या स्थितीमध्ये ते आत्मानुसंधान ढळतच नाही, नामस्मरण ढळतच नाही. पण समर्थांचं सांगणं आहे की हे एकदम न घडता हळूहळू कालांतरानं घडेल, साधनेच्या अभ्यासानं घडेल. संसारापासून म्हणजेच जीवभाव देहभाव ज्या श्वासोच्छ्वासानं बांधलेला आहे, त्या श्वासोच्छ्वासापासून वेगळे होऊन आपल्याला आत्मानुसंधानात राहायचं आहे. पण त्याचा अभ्यास वारंवार करावा लागेल. या इडा आणि पिंगळांपासून साधक वेगळा होतो, म्हणजे या इडा आणि पिंगळा सूक्ष्म होतात आणि प्राणगती सुषुम्नेतून व्हायला लागते. आणि ही अवस्था केवल कुंभकामध्ये साधली जाते. या अवस्थेमध्ये साधक नकळत आणि गुरुकृपेनं आपोआप येतो. त्याच्या साधनेचे प्रयत्न त्याच्या पाठीशी निश्चित असतात, पण या अवस्थेत आल्यानंतर मात्र त्याचं मन शांततेला पोहोचायला लागतं. पण या अवस्थेत जर मन पुन्हा जागं झालं, विचारांवरती आलं आणि तिथे शब्द उमटले, जसं की शांत वाटतंय किंवा बहुतेक श्वास थांबले वाटतं, असं काहीही तिथे उमटलं की पुन्हा इडा आणि पिंगळा सुरू होतात. ती केवल कुंभकाची स्थिती ढळते आणि साधक पुन्हा वृत्तीवरती येतो. यालाच म्हणायचं चढ उतार होत राहणं. साधनेचा चढ चढला जातो
पण जीवामध्ये असलेलं जडत्व जीवाला पुन्हा खाली खेचतं. त्याची विषयासक्त वृत्ती त्याला पुन्हा मनावरती आणते. शेवटी जीवावरही जन्मोजन्मींचे संस्कार आहेत ना. हे थोडंसं व्यायामासारखं आहे. 1000 जोर मारणारा व्यक्ती असतो, पण पहिल्या दिवशी त्यानं 1000 जोर मारलेले नसतात. त्याची सुरुवात एका जोरापासूनच झालेली असते. अभ्यास करत करत क्षमता वाढते आणि एक दिवस तो 1000 जोर मारू शकतो. तशाच प्रकारे साधनेचा अभ्यास करत करत गेल्यानंतर मोक्षाची दशा जेव्हा टिकायला लागते तेव्हा ती निश्चळत्वानं राहते आणि मग साधक स्वरूपाकार होऊन जातो. म्हणून समर्थ शब्द योजतात, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारी. अशा प्रकारे या एका ओळीमध्ये समर्थांनी सगळी साधना सखोलतेनं मांडलेली आहे. नीट लक्षपूर्वक आपण जर ऐकलं तर कळेल की हा मार्ग प्रयत्नपूर्वक आचरण्याचा आहे, कळकळीनं आणि ताबडतोब आचरण्याचा आहे. कारण जीवाची सतत बहिर्मुखता सुरू आहे. आपण जर त्याला बांधून याच वेळी याच क्षणी साधनेला बसवलं नाही तर तो कधी बसणारच नाही, कारण तो बाहेर रमलेलाच आहे. म्हणून समर्थ हा आग्रह धरतात आणि अशा प्रकारे साधनाही या ओळीतून सांगतात. आता ही अंतिम दशा जी आहे स्वरूपाकार झालेली किंवा आत्मस्थितीची, ही शब्दानं कशी मांडता येईल? कारण शब्द आले तिथं मन आलं आणि मन आलं तिथं द्वैत आलं. अद्वैत स्थिती त्यामुळं शब्दांच्या पलीकडं राहते. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास अनुभव शब्दातून मांडता येत नाही, कळत नाही, त्याला तो घ्यावाच लागतो. मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगायला. हा दाखला देणारी ओवी पुढच्याच अनिर्वाच्य निरूपण समासामध्ये आलेली आहे. आपण उजळणी पाहत असताना तो समास आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.